मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून धैर्य आणि चातुर्याने कशी सुटका केली होती, घोडखिंड नंतर पावनखिंड म्हणून का ओळखली जाऊ लागली, आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान, आजच्या व्हिडिओमध्ये याचीच आपण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, इसवी सन 1660 साली छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर होते. त्यावेळेस आदिलशहाचा सेनापती सिद्दी जोहर याने पन्हाळगडाला वेढा घातला होता आणि शिवाजी महाराज तेथे अडकले होते. परिस्थिती बिकट होती, अन्न पाणी कमी होत होते. पण शिवाजी महाराजांनी धैर्य, चातुर्य आणि युक्तीने सरनोबत शिवा काशीद याला आपल्यासारखे वेश घालून सिद्दी जोहरकडे पाठवले. तो पकडला गेला आणि शिवाजी महाराज सुटले असा त्यांनी एक बनावा केला होता. एक रात्री कवडीगड मार्गे शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले होते, पण सिद्दी जोहरने त्याचं 10,000चं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लावले होते आणि त्याच 10,000 सैन्याला थांबवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे हे 300 मावळ्यांसह घोडखिंडीत रस्ता रोखून आडवे उभे होते. त्यांचं ठरलं होतं, गडावरून तोफाचे 3 आवाज आली की महाराज गडावर सुखरूप पोहोचली हे त्यांचे संकेत होते. बाजीप्रभूंनी ठरवलं, जोपर्यंत महाराज विशाळगडावर पोहोचत नाहीत आणि तोफांचे आवाज येत नाहीत तोपर्यंत युद्ध थांबवायचं नाही. मित्रांनो, युद्ध तीव्र झाले होते. 300 मावळ्यांनी 10,000 आदिलशाही सैनिकांना घोडखिंडीत रोखून ठेवले होते. मित्रांनो, बाजीप्रभू रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहिले. शेवटी शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले आणि तोफांचा आवाज झाला. हे ऐकताच बाजीप्रभूंनी शांत मनाने प्राण सोडले. म्हणूनच घोडखिंड हे पुढे पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली, कारण तेथे झालेले बलिदान हे पावन होतं. मित्रांनो, अशाच ऐतिहासिक माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.